काय सांगितलं माहिती का मी सगळ्यासनी आता आपले गणपती बाटान नाही सगळ्यातले 500-500 रुपया कंपल्सरी शेत आपला 500-500 कंपल्सरी शेत आणि तुम्ही आगाया देणार होईल तुम्ही आगाया देऊ शकतास हा आणि आपला आगो बाकी मित्र पण मी मागणार शेत हा समजलं का हा तू बी देजो तुले बी सांगितलं आणि तू काय म्हणशी मी देवाने अशी नाही चला मग आमले बी तुम्हाला तर गण खरंच पैसा 500-500 रुपया देवानं पण आपला मंडईनं नाव काय शे आपला मंडळीचं नाव शे श्री गणराया मित्र मंडळ तर सोना भाऊ आपले वर्गणी गोळा करायला कवय जाणं शे तर भाऊ सण आज आपण गणपतीनी वर्गणी गोळा करायला चालू करजो तर बोला गणपती बाप्पा की जय जय जो आता काय देणार शे तो दी त्याला आतनी पहिली पावती फाटी तो कितला नशिबान होई तर चला काय मग वाघमुले काय टिचकुले भो काय म्हणत तुम्ही ग्रामपंचायत काय नाही वाघमुले बरं कितला बितला ना गोटा करा आतापर्यंत मग गाव मा कितला पैसा बिसा खातात गावना तर सरपंच शेवट तू अरे घरी जावाय रे अशा गोष्टी अरे बागडासोर बटेल शेत आपण नेमकं चावय टिचकुले बिचकुले करत तो राम राम हो टिचकुले साहेब राम 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 सोन्या राम राम इथली पब्लिक लिंक कोठे काय बंदोबस्त चालू शे तुम्हाला काय समजत नाही अंदाज गाव टिचकुले तुम्ही तर गावना सरपंच आहे तुमल्या समजायला पाहिजे आता गाव मा आता पुन्हा पोयानंतर तुम्हाला आता लगे खांता असं निराणा पोरे कसा करता फिराना तुम्ही गावना सरपंच राहील तुम्हाला कधी आडे माहित नाही तर पुढे काय गावनी प्रगती होईल बरोबर आहे का सोन्या बरोबर आहे अटेन 5 वर्ष पहिले जो सरपंच होता तो बी तशाच होता खावगुल्या बोडाना यातीन पुल्ला सरपंच राहील तो बी तशाच राहील तुमले काय सांगितलं नु कट्टीच कुले वर्गणी मागितल्या तुम्ही कशाला बारा भानगडीस ना पडता सुकावा बरोबर आहे साला यात ना आपले येत यात दानीन काय करणं आहे जाऊ द्या मग टिचकुले साहेब वर्गणी कितली दिला ना तुम्ही गणपती बाप्पाले आता दाका आम्ही तर त्यांनी आता येता विचार केलेला जाना आतनी पहिली पावती फाटी तो नशिबात होई आणि नशिबात असा भेटना तो पुरा गावना भला सुटतात भेटना गावना भला काय वस नाही आणि तुम्ही आमले वर्गणी देतच नाही अशी आमले वाटाव नाही तुम्ही गावने आमले वर्गणी दिला नात का 51 रुपया लिखाव का मला बी काय नाव काढशात तुम्ही मंडई मा आहो सरपंच साहेब काय तुम्ही चिस्कुले काय तुम्ही बी 51 रुपया दिला आहो 51 जमा आले का मला तुम्ही सांगा आमना 8 जो शेण पेकालेस तुम्हाला सांगन मला अक्षा येस ना तो कधी येत ना त्याने 90 30 रुपया त्याने म्हणले 10 रुपया गंगायचे आपले 20 रुपया त्यांना 60-70 रुपये जातस काय तुम्ही हो बहिणा आमना सालारले आम्ही 50 रुपया देतस काय तुम्ही गावना सरपंच आहेत ना तुमले तर गण पगार आहे ना सरपंच साहेबांनी 51 रुपया दिला ना एक पगार आमले दे द्या ना नाही रे कत्ताचा वैराणात गण पगार आहे 8-9 हजार रुपया भेटस कताचा वैराणात त्यामा तेल मीठ घर धारणं बट लागस ते ग्रामपंचायत नवी उभं लाल वाटस माले ती निवडणुकलेच उभं राव नाही हा सरपंच तुम्ही 8,000 रुपया पगार आहे 9,000 कधी होई समजा तुम्हाला घरना जोडे 2 शाईन 2 पल्सर आखो 220 कोणत्या गाड्या म्हणतेस त्या आणि वरती आखो फॉर्च्युनर महिंद्रा ट्रॅक्टर मग इथला पैसा उन्हा कथा येईल यानी बरबरली ती हा गासोळी वाईन कोसळी करते ना ज्यानी मला बाप दादानं कमायले ते त्यामुळे इथलं सावट येते मनपोऱ्याना पहिल्या गाड्या होत्या ती ट्युंटी मनपोऱ्या लावत होती म्हणून दिली तर मला थोडाफार अशा तशा करीन देवाय गे ती तुला बाप दादानं कमायले कस काय कमाय नाही तो रोड होता आमना गलीमा बनणारा तो मनागर पण सुरू होय आणि थेट गावना हवे पाव टच होणारा रोड होता पण तो रोड जटेन सुरू होय ना तटेन अर्धा घर पाहतो ना सोन्यान घर पण तटेन रोड सरी घ्या म्हणजे मना ध्यान मा यस मने इथलं वाचेल हुई मना मुद्दोलचे मोठला लोकेशन बटेल हुई सावय बिवय बहिणी हुई तर मला अशी वाटस की तुम्ही त्या अर्धा रोडना पैसा खाई जाईल शेत अरे भाऊ मी कसाले कोणा पैसा खाऊ रे मला सांगा तुमले वर्गणी कितली लागा आल्या आता मी टाळा येईन का तुम्ही आमले वर्गणी देणीच पडी समजणं जसे रावणना जीव त्यांना बेमीमा होता तसे या गावना लोकेसना कोणा जीव कोठे शे आई आमना मित्र मंडळले माहित छे आणि आमना गणपतीना मंडळनं नाव शे श्री गणराया मित्र मंडळ समजणं का सरपंच साहेब तर अशी बातवर 1051 रुपयांनी पावती फाडा समजणं का नाहीतर तुम्हाला पुरा इतिहास नाही तर बायोडाटा पुरा काढी लयसू समजणं जाय 1051 रुपया सरपंचाकडे लिख आपलं नाव पहिली पावती सरपंच साहेब
तुम्ही आम्हाला 1051 रुपये दिले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरा म्हणजे मुद्दा असा, हे तुमच्याजवळ वाघमुले बसलेले यांनी बी आम्हाला वर्गणी द्यावायची असं आम्हाला वाटतंय. हे आम्हाला कमीत कमी 501 तरी रुपये देणार आहे. इथं मी यांचा आभार करतो आणि यांनी आम्हाला वर्गणी द्यावी, नाही तर यांचा इतिहास काढायला 2 मिनिटं लागणार नाही. काय मी पण देतो मला वर्गणी, माझ्याकडून 201 रुपये घेऊन या विषय खतम कर. तुम्ही तसं बोलणार तर तुमचा विषय लांबवायला टाइम लागणार नाही. 4 चौकात बसले बागडांवर. या लिहून घ्या आपलं पण नाव, 501 रुपये. तर मी या दोन्ही साहेबांचं मी तिचकुले वाघमुले सरपंच आणि हे कोणते असतील कुठले सभासद रे जटले असतील तटले यांनी 1001 रुपये आणि एकरच्यांनी 501 दिले. यांच्याबद्दल नाराज घेऊन यांचा सत्कार करतो. असं मी करणार नाही. ते 21 रुपये आमचे वाचणार आहेत. यांना मी असं डुंगणावर लाथक देऊन हाकलणार आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचे आपण वर्गणी अजून गोळा करू आणि आपल्या मंडईला आपण या वर्षी डीजे लावू. डीजे कैसे बजेगी? ए बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. बहिण ते आता चालू पाहिजे चाला सध्या आवरून चुवे यात. अरे भाऊ तुम्हाला बरोबर कधी सोन्या भाऊ राही ना, तर आका गावना इतिहास आणि तू मनासोबत मोन्या राही ना. मला आका गावना इतिहास माहित. यास बडवासती 1 वर्षांनी कालावरती बहीण मागला वरीस ना गणपती आणि आवरीस ना गणपती बसतो. काय गावनी प्रगती करी नाही काही नाही. जशा तशा खड्डा, तशी गनाली, तशा चमरे, तशा रोड, काहीच नाही. बटा गावना सत्यानाश कर दिदा. यासले बरोबर अशा मैदाना उतारना पडस. तर या बी अशा बरोबर खुटावर यस यासना बोडे ढेपणी डालकी ठी. तशी मैसले ढेपणी डालकी दाकाडी कशी असती खुटावर, तशी यासना बी कोटे ना कोटे गुतेल गातेल. त्यामुळे कोटलं ना कोटलं यादच राहू देणं पडस. समजणार का तुमले? अरे मग नाशिक थोडं मोठा लोकेशना बटा दा. अशा गावना निवडणूक ना थोडाफार काही ना काही असे कोणी काय करा थोडस बी राही ना आपले सबूत या आपला इशारावर नसतील. जशा पैसा फेकसूत तशा तमाशा दक्षूत. समजणं? मग अशा तर गणकच लोक आहेत खाऊ गुल्या बोळा ना गाव मग चला ना.